रवी सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट होते एका हॉटेलमध्ये। ही भेट नक्कीच प्रश्न उपस्थित करते, कारण दोघांचेही नियोजित कार्यक्रम ठरलेले होते, वेगवेगळे कार्यक्रम होते, पण अचानक एकाच ठिकाणी त्या दोघांचा ताफा दिसतो। काय सांगा? अचानक भेटल्यानंतर साहजिकच चर्चा तर सुरू होणारच। आणि मी आपल्या सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्याबरोबर मला आठवतं की मुख्यमंत्र्यांनी असं विधान केलं होतं की राज ठाकरे हे महायुतीसोबत असावेत, अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करू। ते प्रयत्न आजही सुरू असावेत असं वाटतंय। प्रभाग रचनेचं बिगुल वाजलेलं आहे। प्रत्येक महापालिका आयुक्तांना सांगण्यात आलं की प्रभाग रचना सुरू करा। याचा अर्थ असा की महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। या पार्श्वभूमीवर दोघांची भेट ही निश्चितच, कारण राजकारणी हे काही हवा पाण्याच्या गप्पा मारायलाच भेटतात असं ठामपणे म्हणता येत नाही। साहजिकच दोघांमध्ये आगामी काळात काय व्यूहरचना असावी, काय असावं, काय हे असावं, आणि महायुतीची इच्छा आहे की राज ठाकरे यांनी आपल्या सोबत राहावं। आपल्या सोबत नाही राहता आलं तरी किमान स्वतंत्र राहावं। पण दोन ठाकरे एकत्र येणार असतील तर साहजिकच प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये थोडीशी काही वेगळी एक भावना असू शकते। त्याला छेद देण्याचं काम कदाचित सुरू होत असेल। पण आता कदाचित विचारलं तर मुख्यमंत्री किंवा भाजपचे सगळे नेते तोंडावर हे नाकारतायत, ते दोघं भाऊ एकत्र आले तर चांगलंच आहे असं म्हणतायत।